अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र राज्यात तसंच सोलापूर जिल्ह्यात आजूबाजूच्या सोलापूरच्या 11 तालुक्यामध्ये जो काही ओला दुष्काळ झालेला आहे, नदीचं पाणी असेल किंवा अतिवृष्टीमुळे प्रत्येक घरात पाणी शिरून शेतकऱ्यांचे तोंडाला आलेले घास, हाताला आलेले जे काही पीक आहेत ते सर्वस्वी नुकसान झालेले आहे। प्रत्येक घरात पाणी गेलेले आहे, शेतकरी अस्वस्थ झालेला आहे। तरी शासनाची अजून कुठल्याही पद्धतीची मदत नाही। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज प्रत्येक शेतकऱ्याच्या वाड्या वस्त्यावर जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचे ते उपासाचे सामान असेल, काही केळी असतील, बिस्किट पाकिट किंवा पाणी, जेवण, राईस अशा पद्धतीचे सगळं वाटप करत आहोत। तरी सुद्धा एवढ्यानी काही होत नाही। शासनाने 50,000 हेक्टरी मदत लगेच जाहीर केली पाहिजे। हे निर्लज्ज शासन प्रशासन आहे, जेणेकरून यांना खरं माहिती होतं, पावसाचा अंदाज होता, पावसाचा आढावा होता, तरी सुद्धा उजनीमधनं परत 2 लाख क्युसेस पाणी सोडल्यामुळं शेतकऱ्यांचं प्रशासनामुळे शासनाच्या नालायकपणामुळं खरं तर नुकसान झालेलं आहे। याला सर्वस्वी जबाबदार हे काय आसमानी संकट नसून हे खरं तर राज्यकर्ते आपले आणि प्रशासन आणि शासन जबाबदार आहेत। जेणेकरून यांनी जर पहिल्यांदाच या सर्व गोष्टीची व्यवस्था केली असती, शेतकऱ्यांना पहिल्यांदाच जर सांगितलं असतं की बाबा तुम्ही योग्य त्या ठिकाणी जाऊन थांबा, तर हे एवढं जे काही यांचं नुकसान आहे, कांदा गेला, सोयाबीन गेलं, तूर गेली, मूग गेलं, मटकी गेली, अनेक पिकं हे सगळे जमीन दोस्त झालेले आहेत, पाण्याने अक्षरशः सडून गेलेले आहेत। या गोष्टीसाठी खरं तर आदरणीय बच्चूभाऊंनी सांगितलेलं आहे की आमच्या मालाला हमी भाव द्या, आमचा सातबारा कोरा करा। याच्यासाठी जवळजवळ बच्चूभाऊंनी आज तागायत 17 जिल्ह्यामधनं आपली शेतकऱ्यांची जी काही असेल यात्रा जी आहे शेतकऱ्यांना संबोधित केलेला आहे। तर जवळजवळ 28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे या सर्व गोष्टीसाठी आपण शेतकऱ्यांना यांना भीक मागायचं नाही, नागपूर येथे जाऊन धडकायचं आहे आणि शासन आणि प्रशासनाला, देवेंद्र फडणवीस सरकारला प्रतिउत्तर देण्यासाठी 28 ऑक्टोबरला आपण येणं फार गरजेचं आहे। आम्हाला भीक नको, आम्हाला आमच्या मालाचं दाम द्या, आमच्या हक्काचं जे काही असेल द्या, आमच्या घामाचे दाम द्या, आम्हाला भीक नका देऊ। सर्व जात धर्म सोडायचं आहे, जात धर्म पक्षपंथ सोडा आणि खरंच शेतकरी म्हणून जर असतील तर शेतकऱ्यांशी नातं जोडा, हे या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो। पाण्याची गरज असते त्यावेळेस पाणी सोडलं जात नाही, मात्र निर्माण झाल्यावर सोडण्यात आलेल्या हा प्रशासनाचा नालायकपणा आहे। आम्ही एवढं सगळं झालं की या बाबतीत आंदोलन उभा करणार आहे प्रहारच्या वतीने। खरं तर उन्हाळ्यामध्ये असेल, वेळोवेळी तुमच्या तालुक्याला असेल किंवा पाणी समिती हे जे पाणी सोडतं हे वेळोवेळी ज्या वेळेस खरी गरज आहे त्यावेळेस पाणी न सोडता, ते न सोडल्यामुळं आणि उजनीमध्ये जो गाळ साचलेला आहे, नद्यांमध्ये जो गाळ आहे, वाळू आहे, याचं टेंडर योग्य त्या वेळी जर काढलं असतं तर उजनीची पाणी ह्याची क्षमता जी आहे ती जास्त झालेली असती आणि एवढं हे जे काय आसमानी संकट हे एवढं शेतकऱ्यांना म्हणजे अडचणीचं झालं नसतं। यांनी जाणून बुजून म्हणजे प्रशासनाला माहित होतं, यांनी टेंडर काढलेले पण टक्केवारीमध्ये टेंडर अडकलं। उजनीतलं गाळ काढलं असतं तर उजनीत पाणी मावलं असतं, पाणी मावलं असतं तर जास्त पाणी सोडावं लागलं नसतं, पाणी सोडावं लागलं नसतं, शेतकऱ्यांचं नुकसान झालं नसतं। या सगळ्या गोष्टीसाठी हरामखोर लोक जबाबदार आहेत। त्याच्या बाबतीत सुद्धा मोठं आंदोलन आम्ही हे झाल्यानंतर उभं करणार आहेत। परंतु शेतकऱ्यांना पहिल्यांदा बस्तान बसवणं गरजेचं आहे। तर शेतकऱ्यांना मी सगळ्यांना विनंती करतो, दक्षिण तालुक्या असतील, आसपासच्या तालुक्यातील असतील, तर प्रथमतः आदरणीय बच्चूभाऊंच्या माध्यमातून, बच्चूभाऊंच्या उपस्थितीत 28 ऑक्टोबरला जे काही आंदोलन होणार आहे 2च विषयावर, शेतकऱ्याला, आमच्या शेताला, शेतमालाला हमी भाव द्या आणि सांगितल्याप्रमाणे इलेक्शन पूर्वी सातबारा कोरा करा। या 2 गोष्टी होणं फार गरजेचं आहे। त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो, भीक मागायचं नाही, आपण आपल्या हक्काचं घ्यायचं, 28 ऑक्टोबरला नागपूरमध्ये धडकायचं, हे या माध्यमातून सांगू इच्छितो। धन्यवाद। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पाहणी केली आहे, पण शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता पूर परिस्थिती मोबदला मिळेल का? कर्जमाफी नाही, यांनी काय केलेलं माहिती का, तुटपुंजी मदत दिलेली आहे। कुठं 5,000, कुठं 7,000। आमचा शेतकरी तर कुठं तर असं चहा नाश्त्याला बसल्यावर 5-7 हजार रुपये खर्च करतो। पण हे जे संकट आलेलं आहे पावसाचा, अतिवृष्टीमुळे, या संकटाला सामोरं जाणं फार गरजेचं आहे। कारण शेतकरी संपलाय, नाहीतर शेतकरी भीक मागत नाही ना, लक्षात ठेवा। शेतकरी का संपलेला आहे? कारण शेतकऱ्याला अक्षरशः घरात पाणी घुसलं आहे, ते धान्य गेले, भांडे गेले, लोकांचे जे काही पशुधन होतं ते गेलं, त्यांना चारा गेला, ऊस गेला, मूग गेला, मटकी गेली, सगळं काही नेस्तनाबूत झालेलं आहे। ते नियोजन जे नियोजन आहे यांचं, हे नियोजन सगळं चुकलेलं आहे। प्रशासन आणि शासन फेल झालेलं आहे। तर मी या शासन आणि प्रशासनाचा निषेध करतो, कारण वेळीच तुम्ही याला जर तुम्ही म्हणजे आढावा बैठक घेतली असती, जेणेकरून तुम्हाला माहिती आहे पावसाळा आहे, अवकाळी पावसाळा आहे,
तुमच्या वेधशाळा सांगते की बाबा 24 तास, आता तुम्ही सांगता 48 तास, आता 72 तासाचा तुम्ही जे काही सांगता की बाबा 48 तासानंतर पाऊस पडेल, मग 48 तासात शेतकऱ्याला हलवा ना हरामखोरांनो. तुम्ही झक्का मारली पहिल्यांदी शेतकऱ्यांच्या म्हणजे नुकसानीला, किंवा या अवकाळी, हे खरं तर अवकाळी पावसाने किंवा आसमानी संकटाने मारलं नाही, प्रशासनाने शासनाने शेतकऱ्याला मारलेलं आहे, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद.